शासनाने प्रति क्विंटल 300 रुपयाची मदत या कांदा उत्पादक शेतकऱ्याला केली होती। यावेळेसही या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 500 रुपये प्रति क्विंटल ही मदत आधार रक्कम करण्यात आली। त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये 13,017 कोटी रुपये अदा करण्यात आले। सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या हाती खात्यावर जमा करण्यात आलेली आहे। अध्यक्ष महोदय पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा गुवाहाटी आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे। संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे। आता आपण पीएम किसानचं दिलं नमोद येतो। या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातला नाही देशातला सर्वात जास्त कांदा पिकतो। आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल कांद्याचं उत्पादन करायला साधारणतः 1,500 ते 2,000 रुपये एवढा खर्च येतो। पण आज कांद्याचा भाव दुर्दैवाने 700-800 रुपयापेक्षा जास्त नाहीये। माझी सरकारला ही विनंती आहे, मागच्या काळामध्ये कांद्याचे भाव गडगडले होते तेव्हा आपल्या शासनाने प्रति क्विंटल 300 रुपयाची मदत या कांदा उत्पादक शेतकऱ्याला केली होती। यावेळेसही या कांदा उत्पादक शेतकऱ्याला 500 रुपये प्रति क्विंटल ही मदत केली गेली पाहिजे। त्याचबरोबर जे पुढचे धोरणं आहेत, ही निर्यात ही कायम खुली राहायला पाहिजे, निर्यातीला प्रोत्साहन द्यायला पाहिजे। पण त्याचबरोबर आपण जेव्हा निर्यातीवर काही बंधनं घालतो तेव्हा एमईपी आपण जेव्हा निर्यातीवर लावतो तेव्हा त्याला आपण मार्केटच्या रेट बरोबर त्याला लिंक केलं पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याला हे माहिती राहतं की हा कांद्याचा दर एवढा झाल्यानंतर एवढी एमईपी लागणार आहे। निर्यात बंदी अचानक रात्रीतनं न होता 48 तास तरी निर्यात बंदीच्या आधी ही शेतकऱ्यांना त्याची कल्पना दिली गेली पाहिजे, जेणेकरून शेतकरी आपला माल हा मार्केटमध्ये घेऊन जाण्याच्या आधी त्याच्या तयारीमध्ये राहतो। त्याचबरोबर आज कांदा उत्पादक शेतकऱ्याला पेरणीपासून तर काढणीपर्यंत आता नव्याने आपली जी व्हीबी जीरामजी योजना आलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा समावेश व्हावा ही पण शासनाला माझी विनंती आहे। शेतकरी आहे म्हणून आपण सर्वजण आहोत याची जाणीव आम्हा सर्वांना असल्यामुळं बळीराजा हा लाखाचा पोशिंदा आहे। त्यामुळे त्या बळीराजाला जपणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे। महायुती सरकार या बळीराजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। आमच्या विकासाचा केंद्रबिंदूच हा बळीराजा असल्यामुळं अध्यक्ष महोदय मी आपल्याला एवढं सांगतो की शेवटी संत तुकारामांनी शेतीला कष्ट संयम आणि ईश्वरी कृपेचे मिश्रण मानले आहे। त्यामुळे ही आपली संस्कृती पुढे नेण्याचं काम हे महायुतीचं सरकार प्रामाणिकपणे करत आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांच्या प्रेरणेनं तसंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना राबवण्यामध्ये येत आहेत। राज्यातील कृषी क्षेत्रातील विकासासाठी शासन हे नेहमीच प्रयत्नशील अध्यक्ष महोदय राहिलेला आहे। शेतकऱ्याची आर्थिक उन्नती व्हावी, शेतकऱ्याला सन्मानानं जीवन जगता यावं याकरता शासन हे कटिबद्ध आहे। आपल्या सर्वांना माहिती की शेती क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस ह्या समस्या वाढत आहेत आणि हवामानातील अनिश्चितता, कीड रोगाचा प्रादुर्भाव, शेती उत्पादनावरील वाढता खर्च, बाजार भावातील चढ उतार यामुळे शेती करणं अधिक जोखमीचं अध्यक्ष महोदय झालेले आहे। या जोखमीच्या बाबीला सामोरे जाण्यासाठी दीर्घकालीन योजने धोरणाचे भाग कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र एआय धोरण तयार करण्यात आले आहेत आणि असे स्वतंत्र एआय धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातलं पहिलं अध्यक्ष महोदय राज्य आहे। राज्य सरकारने 2025 ते 2029 साठी महाॲग्री एआय धोरण आखले आहे। शेती क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जनरेटिव्ह एआय, ड्रोन व रॉबोटिक्सचा वापर करून सुद्धा शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये क्रांतीकडे वाटचाल करण्याची दिशा म्हणून याकडे पाहिलं जाईल। या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करतो। या बाबतीत याच्या धोरणाबाबतीमध्ये या दोघांनी पण वेळोवेळी बैठका घेऊन
जगभरातील तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या समेत या विषयावरती चर्चा करून राज्याच्या विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी यायचं धोरण हे केलेलं आहे. त्यामध्ये बजेटमध्ये त्याची तरतूद पण अध्यक्ष महोदय यामध्ये यायच्या बद्दल केलेली आहे. माननीय सदस्याच्या सूचनेप्रमाणे अनेक सदस्यांनी याच्या बाबतीमध्ये सूचना मांडल्या. त्याप्रमाणे या वापराच्या बाबी या शेतकऱ्यांना सुद्धा हाताळता याव्यात यासाठी शेतकरी वर्गाला आमच्या कृषी विभागाच्या वतीनं स्वतंत्र प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आम्ही निश्चित प्रकारे लावू. त्याचप्रमाणे जे आमचे कृषी विभागातील अधिकारी किंवा कर्मचारी वर्गाला सुद्धा या बाबतीमध्ये सुशिक्षित प्रशिक्षित करण्यात येईल. त्यांचंही प्रशिक्षण घेतलं जाईल. राज्य स्तरावरती अध्यक्ष महोदय कृत्रिम बुद्धिमत्ता व ॲग्रीटेक नावाची नाविन्यता केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. राज्यातील 4ही कृषी विद्यापीठामध्ये संस्थात्मक स्तरावर यायचं संशोधन व नाविन्यता व इन्क्युबेशन पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता नाविन्यता नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. सदर नुकसानीची मदत देखील शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय तातडीने देण्यात येईल. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपण सदस्यांना मी सर्व सदस्यांना या निमित्तानं सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना सांगतो, कधी कधी आपल्याला कधी आकडा कधी लक्षात येत नाही. या शासनाने या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कृषी पंपांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली. शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी होती की आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल जर थकलं तर तिथले अधिकारी तिथं जाऊन त्याचं विजेचे कनेक्शन तोडत होते. त्यामुळे माझं उभं पीक हे शेतकऱ्यांचं जळत होतं. त्यामुळे हातात तोडण्यात घास माझ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचा हा निश्चित प्रयत्न जळल्यामुळे त्याचं नुकसान होत होतं. या माझ्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या माझ्या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या अंतर्गत जे माझ्या 7.5 हॉर्सपावर पर्यंत जे HP पर्यंत जे शेतकऱ्यांचे कृषी पंप आहेत त्यांना वीज पुरवठा घेण्याचा निर्णय हा माझ्या मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्यांनी घेतला. त्यापूर्वी वीज न भरल्यामुळे मग सांगितल्याप्रमाणे त्यामुळं आज या वर्षी जर विचार केला तर कृषी पंपांना मोफत वीज पुरवठ्यामध्ये फेब्रुवारी 2026 अखेर या सरकारने माझ्या मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजनेअंतर्गत या सरकारने 32,765 कोटी रुपयाचं अनुदान हे माझ्या शेतकऱ्याला या मोफत योजनेच्या बाबतीत केलेलं आहे. सरकार निश्चित प्रकारे आभार मानावेत. आणि ह्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने 20,000 कोटीची भरीव अशी तरतूद माझ्या या शेतकऱ्यांसाठी वीज माफीसाठी केलेली आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे मला अध्यक्ष महोदय एवढं सांगायचं हे सरकार हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. शेवटी आम्ही हे सगळी काम करणारे हे मंत्री असतील किंवा हे आमदार असतील, शेवटी आम्ही ही शेतकऱ्यांची मुलं आहेत. शेतकऱ्यांचं हित जपणं, शेवटी शेतकऱ्यांचं दुःख काय आहे, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न काय आहेत, त्या बाबतीमध्ये कुठलं धोरण निश्चित केल्यानंतर माझ्या शेतकऱ्यांच्या मध्ये भविष्यामध्ये फायदा होणार आहे यासाठी राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खूप चांगलं काम करण्याचं माझ्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतायत. शेतकऱ्याला कुठचा आधार देण्याचं अध्यक्ष महोदय काम करतायत. निश्चित प्रकारे मागे अध्यक्ष महोदय आपल्याला माहित आहे या राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी एक योजना आणली. मागेल त्याला या देवेंद्र फडणवीस साहेबांचा मी मुद्दाम उल्लेख करतो की मागेल त्याला सौर कृषी पंप अंतर्गत आतापर्यंत या राज्यामध्ये 6,63,364 सौर कृषी पंप दिले आहेत. या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्र देशामध्ये पहिला नंबर या राज्याचा लागतोय याचा निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना अभिमान आहे. त्यामुळे महायुतीचं सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे आहे हे मी आवर्जून उल्लेख करतो. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहित आहे की शेवटी शेतकऱ्यांसाठी अजून तुम्हाला माहिती की आपल्याला रस्त्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला किती अडचण येते. अनेक पावसाळ्यामध्ये शेतकऱ्याला शेतात जाताना किती अध्यक्ष महोदय त्रास होतो. आपल्याला शेतकऱ्याने कोणा रस्ता एखाद्या अडवला, एखादं उभं पीक जर असलं तर शेतकऱ्याला किती दिवस बाहेर काढताना त्रास होतो, त्याला आर्थिक किती मोठा फटका बसतो. यासाठी या राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आणली. आणि मी मुद्दामून या राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचा उल्लेख करतो. यामध्ये बावनकुळे साहेबांनी यामध्ये खूप मोठा त्यांनी पुढाकार घेतला आणि माझ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये कुठेतरी ही योजना मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजना आणली पाहिजे यासाठी बावनकुळे साहेबांनी त्यामध्ये खूप घेतलं. आणि सांगायला हरकत नाही की बावनकुळे साहेबांनी त्या दिवशी मला वाटतं सीएम मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की पानंद रस्ता ही योजना आहे. ही योजना ज्या रस्त्याच्या सातबाऱ्यावर त्याची
पण त्याच्या पानंद रस्त्याची अध्यक्ष महोदय ही सातबाऱ्यावर नोंद घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यामुळे शेतीसाठी रस्त्याच्या समस्येतून शेतकऱ्याला निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सुटकारा मिळणार आहे. याबाबत पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे जेवढे आभार मानत तेवढ्या अध्यक्ष महोदय थोडे आपल्या अध्यक्ष महोदय खरं तर शेतकऱ्यांची खूप मोठी मागणी होती. शेतकऱ्यांचे अनेक शेतकरी संघटनेचे नेते असतील, शेतकरी संघटनेचे नेते असतील, शेतकरी असतील, आमचे ज्या वेळेस मंत्री ज्या वेळेस आमदार प्रत्येक गावामध्ये दौरा करत होते. खरं तर आपल्या अध्यक्ष महोदय तुम्हाला माहिती आहे की शेतकरी कुठलीही बाकी किंवा कुठल्याही कर्जाचं हे ठेवत नाही, परंतु निसर्गाचा लहरीपणा जो शेतामध्ये जो पीक तो घेतो त्या पिकाला असणारा बाजारभावात मिळणारे कमी अधिक जास्त भाव, त्यामुळे माझा या राज्यातला शेतकरी अडचणीत आला होता आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला कुठं निश्चित प्रकारे कुठं मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे की कर्जमाफी बाबतीमध्ये खूप मोठा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार या सर्वांनी घेतला. स्वर्गीय अजितदादा पवार साहेब पाठीमागे जे शेतकरी संघटनेत नेते होते त्या बैठकीला दादा होते आणि त्या नात्याला नाव पण त्यांनी दिले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. हे खूप ऐतिहासिक मोठा निर्णय हा निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यासाठी या राज्य सरकारने घेतलेला आहे. साधारणतः 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज जे असले पीक कर्ज थकीत असणारे पात्र शेतकऱ्यांना रुपये 2 लाख रुपये, त्याचप्रमाणे कर्जाची नियमित फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये लाभ देणार सरकारच्या माध्यमातून निर्णय घेतलेला आहे. आणि लवकरच या बाबतीमध्ये मी अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना सांगतो, या बाबतीमध्ये आपल्याला माहिती आहे की परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार केली आहे आणि या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निकष असले पाहिजे. हे निकष हे निश्चित प्रकारे येणाऱ्या लवकरात लवकर निकषाची माहिती घेऊन या बाबतीमध्ये माझ्या या योजनेच्या माध्यमातून माझ्या जास्तीत जास्त शेतकऱ्याला कर्जमाफीचा कसा फायदा होईल या बाबतीमध्ये निर्णय निश्चित प्रकारे घेतला जाईल या बाबतीत. आणि दुसरा अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की या राज्य शासनाच्या वतीनं गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रहण योजना ही राबवली जाते. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी कुटुंबांना अपघातामध्ये मदत करणारी ही योजना शेतकरी सानुग्रहण योजना अधिक गतिशील करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर लाभ देण्याकरता ही योजना पूर्वी ऑफलाईन होती, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी यायच्या. एखाद्या घरामध्ये एखादा माणूस गेला, एखादा शेतकरी गेला तर त्या घरामध्ये दुःख असायचं आणि त्यानंतर ऑफलाईन असल्यामुळे त्याला त्या प्रक्रियेला थोडा उशीर लागायचा. तर ह्या वर्षी राज्य सरकारने एक निर्णय घेतला, शेतकऱ्याला ही प्रक्रिया आता इथून पुढे ही योजना ऑनलाईन पद्धतीनं करावण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. योजना झाल्यापासून मागील 3 वर्षामध्ये या सरकारच्या माध्यमातून 375 कोटी रुपयाचं सानुग्रहण अनुदान हे अदा केलेले आहे. सन्मान्य सदस्यांनी वीज पडून मृत्यू पावलेल्या असू द्या, सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या, तसेच वन्य प्राणी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास अपघातग्रस्त शेतकऱ्यांना बाबतीमध्ये अपघात विमा मिळण्याबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. सदर तिन्ही बाबीसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा अनुदान योजनेतून 2 लाख इतके सानुग्रहण अनुदान आपण राज्य सरकारच्या माध्यमातून हे माझ्या शेतकरी बांधव यांच्या कुटुंबामध्ये दिले जातं. आपल्याला अध्यक्ष महोदय हे माहिती आहे, शेतीमध्ये काम करताना शेतकरी इतका शेतमजूर पण खूप महत्वाचा घटक आहे. तो देखील एक आपत्ती महत्वाचा घटक असल्यामुळं त्यामध्ये त्या शेतमजुराला पण त्याच्या कुटुंबाला सुद्धा अपघातात मदत करण्याच्या दृष्टिकोनातून या वर्षी अध्यक्ष महोदय राज्य सरकारने या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी पवार आणि मी विशेषतः आशिषजी जयस्वाल यांचं आमच्या राज्यामध्ये त्यांचं नाव का घेतो, या योजनेमध्ये त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला होता. त्या दृष्टिकोनातून या वर्षी सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेतून यामध्ये शेतमजुरांचा पण समावेश अध्यक्ष महोदय यामध्ये समावेश केल्याचा क्रांतिकारी निर्णय या राज्य सरकारने घेतलेला आहे. चालू वर्षी या योजनेकरता 26-27 साठी 120 कोटी रुपयाची तरतूद अध्यक्ष महोदय करण्यात आली आहे. अध्यक्ष महोदय आपल्या सर्वांना माहिती आहे की माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे, त्याला कुठेतरी एक मदत केली पाहिजे यासाठी केंद्र सरकारची एक योजना होती PM किसान योजना, PM किसान सन्मान निधी योजना. या योजनेतून आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये साधारणतः पहिल्यांदा, आता ते शेतकरी थोडे अजून कमी झालेत, साधारण पूर्वीचा विचार 1,19 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत राज्य सरकारने 21 हप्त्यामध्ये, आज 22 आहे ते आता ही पैकीतून जातं, त्यामुळं PM किसान महाराष्ट्रातील 1,19 लाख शेतकऱ्यांना आतापर्यंत 21 हप्त्यामध्ये साधारणतः 39,299 कोटी रुपयाची आधार रक्कम करण्यात आली. त्याचबरोबर राज्याने नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 7 हप्त्यामध्ये रुपये
13,017 कोटी रुपये अदा करण्यात आलेले. सदरच्या योजना मिळून अध्यक्ष महोदय पटोले साहेब केंद्र आणि राज्याची मिळून साधारणतः माझ्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 52,316 कोटी रुपयाची भरीव रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करण्यात आलेली आहे. अध्यक्ष महोदय, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना आज 22वा हप्ता आज संध्याकाळी 5 वाजता या राज्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते ज्योती विष्णू आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र खानापारा गुवाहाटी आसाम येथून वितरित करण्यात येणार आहे. संध्याकाळी 5 वाजता हा खूप मोठा कार्यक्रम आहे. आता आपण पीएम किसानचं दिलं, नमोचा आपल्याला माहिती आहे की आपली राज्य सरकारची योजना आहे, त्याचाही आपण फायनान्सला ती फाईल पाठवलेली, त्याचाही एक येणाऱ्या दिवसामध्ये त्याचंही वाटप आपण निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना करणार. तर सरकारला एवढं सांगतो की केंद्र सरकारचं असू द्या किंवा राज्य सरकारचं असू द्या, निश्चित प्रकारे जास्तीत जास्त माझ्या शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली आहे. देशातील साधारणतः 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 9,32,00,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 18,640 कोटी थेट हस्तांतरित होणार आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील आजचा विचार केला तर महाराष्ट्रामधील 91 लाख शेतकऱ्यांना पीएम किसानची मदत साधारणतः आज संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तसेच राज्यामध्ये नमो शेतकरी मागास सांगितल्याप्रमाणे ते लवकर आम्ही देतोय. त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय, ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे, अध्यक्ष महोदय, केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण विभागामार्फत देशभर ॲग्रिस्टॅकची योजना राबवण्यात येत आहे. कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा करणं हा ॲग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे. या प्रकल्पामुळे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे, कृषी उपक्रमाची कार्यक्षमता सुधारणे हे निश्चित प्रकारे शक्य हे होणार आहे. राज्यामध्ये 1,71,10,697 शेतकऱ्यांची ही संख्या अध्यक्ष महोदय आहे. त्यापैकी 5 मार्च 2026 पर्यंत आतापर्यंत शेतकऱ्यांनी 1,31,81,975 शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना फार्मर आयडी अध्यक्ष महोदय आपण देण्यात आलेले आहेत. फार्मर आयडी काढण्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये पहिलं राज्य आहे. या फार्मर आयडी काढण्यामध्ये महाराष्ट्राचा हा पहिला नंबर लागतो. फार्मर आयडी मुळे नैसर्गिक आपत्तीची मदत, महाडीबीटी अंतर्गत विविध योजनेचा लाभ सहजरित्या घेणं सुकर झालेलं आहे. त्यामुळे ई-केवायसी मध्ये शेतकऱ्याला जाणारा वेळ अध्यक्ष महोदय हा आपला वाचलेला आहे. ॲग्रिस्टॅकमुळे शेतकऱ्यांना वारंवार 7/8 ई-केवायसी सारखी कागदपत्र पुरवून देण्याची अध्यक्ष महोदय ही गरज उरलेली नाही. तसेच अद्यापही ज्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढलेला नाही किंवा त्यांना काही अडचणीत